ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा येथे कार्यरत असलेल्या पाखी निसर्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रितेश कांबळे आणि त्यांचे फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून निसर्ग संवर्धनासाठी अविरतपणे कार्य करत आहेत. त्यांनी अनेक ठिकाणी झाडे लावून त्यांची देखरेख केली आहे. अनेक पक्ष्यांना त्यांनी जीवनदान दिले आहे. मात्र झाडे लावणे आणि पक्ष्यांची काळजी घेणे, ती जगवणे हे अधिकच महत्त्वाचे आहे. अनेक सरकारी योजना आणि सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वृक्षारोपण मोहिमा राबवल्या जातात, पण लावलेली झाडे टिकवली जातात का याकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी अनेक रोपे काही दिवसातच सुकून जातात. काही सरकारी योजनांमध्ये झाडे लावण्यासाठी आणि जगवण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते, मात्र ती झाडे केवळ पैशांसाठी जगवली जातात. सार्वजनिक जागांवरील किंवा जंगलातील झाडांकडे मात्र कोणीही लक्ष देत नाही. म्हणूनच झाडे लावा झाडे जगवा हा संदेश सर्वत्र पोहोचवणे आवश्यक आहे आणि त्याच दृष्टीने पाखी निसर्ग फाउंडेशन कार्यरत आहे. आजच्या काळात मानवी गरजा वाढलेल्या आहेत. स्वतःच्या निवासासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड केली जात आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. मोठ्या इमारती आणि कॉन्क्रीटच्या जंगलांमुळे मोकळी हवा नाहीशी होत आहे. बांधकामांसाठी मोठमोठी झाडे तोडली जात असल्याने रस्त्यांवरील सावली सुद्धा नाहीशी झाली आहे. 100-200 वर्ष जगलेली झाडे अभिमानाची गोष्ट असते, पण ती निर्दयतेने तोडली जातात. यामुळे दुष्काळाची तीव्रता देखील वाढत आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि शेती पावसावर अवलंबून आहे. जर पाऊस पडला नाही तर शेतीवर आणि पाण्याच्या स्रोतांवर मोठा परिणाम होईल. पाणी आणि अन्नधान्य टंचाई निर्माण होईल. परिणामी संपूर्ण मानवजात अडचणीत येईल. वृक्षारोपणाची नितांत आवश्यकता असून वृक्ष आपल्याला प्राणवायू देतात. ऑक्सिजन शिवाय मानव काही मिनिटे देखील जगू शकत नाहीत. वृक्ष सावली देतात, तसेच त्यांच्यामुळे जमिनीची धूप देखील रोखली जाते. त्यामुळे शेतीस मदत होते. झाडे आपल्याला अन्नधान्य, फळेभाज्या, औषधी वनस्पती आणि लाकूड देतात. रबर बांधकामासाठी आवश्यक लाकूड तसेच महत्त्वाचे घटक झाडांपासून आपल्याला मिळतात. म्हणूनच वृक्ष हे मानवी जीवनचक्राचा अविभाज्य घटक आहेत. वृक्ष संजीवक असूनही मानव त्यांची तोड करून पर्यावरणाचा नाश करत आहे, प्रदूषण वाढवत आहे. रासायनिक औषधांच्या फवारण्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे. जंगलांना आगी लावून मोठ्या प्रमाणावर नुकसान केले जात आहे. हे सर्व प्रकार थांबवले नाही तर मानव स्वतःच्या विनाशाच्या उंबरठ्यावर जाईल. आज दुष्काळ, पाण्याची कमतरता, वाढते तापमान, समुद्राच्या पातळीतील वाढ यांसारख्या समस्या आपल्या समोर उभ्या ठाकल्या आहेत. निसर्ग वारंवार इशारे देत आहे, पण तरीही आपण दुर्लक्ष करत आहोत. जर हीच स्थिती कायम राहिली तर भविष्यात मानवाचे अस्तित्व धोक्यात येईल. प्राणी, पक्षी, वृक्ष, जंगल आणि अगदी कीटक सुद्धा पर्यावरणाच्या समतोलनासाठी महत्त्वाचे घटक आहेत. शालेय अभ्यासक्रमातून आपण हे अनेकदा शिकतो, पण प्रत्यक्ष कृतीमध्ये मात्र त्याकडे दुर्लक्ष करतो. अतिरेकी वृक्षतोड आणि जंगलांची होणारी हानी यामुळे निसर्ग चक्र कोलमडू शकते. अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. मानवी जीवन प्लास्टिक आणि कॉन्क्रीटवर अवलंबून नसून ते निसर्गावरती अवलंबून आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल राखणे अनिवार्य आहे. सरकार आणि सामाजिक संस्था वेगवेगळ्या योजनांद्वारे वृक्षारोपण कार्यक्रम राबवतात, मात्र केवळ झाडे लावणे हा उपाय नाही, तर ती वाढवणे ही जबाबदारी देखील प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे. एका झाडाला मोठे होण्यासाठी अनेक वर्षे लागतात, पण काही मिनिटातच ती तोडली जातात. आपण आधीच निसर्गाचा अतोनात नाश केला आहे, तरी वेळ केलेली नाही. आजही आपण प्रयत्न केले तर पर्यावरणाचे सौंदर्य आपण परत मिळवू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने वृक्षारोपण करून झाडांची निगा राखण्याचा संकल्प करावा. झाडे लावा झाडे जगवा हा संदेश फक्त घोषणांपुरती मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष अंमलात आणला पाहिजे. चला आपण सर्वांनी निसर्ग संरक्षणाची जबाबदारी घेऊन एक पाऊल पुढे टाकूया. आपल्या पृथ्वीचे वैभव टिकवून ठेवण्यासाठी एकत्र प्रयत्न करूया. आपल्या ठाणे जिल्ह्यातील पाखी निसर्ग फाउंडेशन तुम्हाला आमंत्रित करत आहे. आमच्या संस्थेच्या उद्दिष्टांमध्ये पक्षी व निसर्ग संवर्धन आणि प्राणी संरक्षण यावर तळमळ असलेले कार्य करणे आहे. आपण सर्वांनी निसर्ग संरक्षणासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. आपला निसर्ग आपली जबाबदारी.
एकत्र येऊया आणि पर्यावरणाचे रक्षण करूया. आपण जर आमच्या या चळवळीमध्ये काम करण्यासाठी इच्छुक असाल तर स्क्रीनवरती दिसलेल्या संपर्क क्रमांकावरती संपर्क करा.